लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती किंवा ऐसी कळवळ्याची याती, करीला भाविन प्रीते, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीते. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीते. विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीते. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. संतपर प्रकरणातला आहे, साधू पुरुषाच्या संबंधानं वर्णन करणार आहे. पण संताचं वर्णन करण्याकरता तुकाराम महाराजांनी अभंगात केलेलं जे रूपक आहे ते माऊलीचं रूपक आहे. मातेच्या रूपकाने वर्णन करून साधू पुरुषाचंच चिंतन महाराजांनी या अभंगातून मांडलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. पहिल्या 3 चरणातून मातेचंच वर्णन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये संतांचं वर्णन आहे. विठ्ठल मातेचं आणि सद्गुरूचं संत महात्म्याचं कार्य काही समान असतं, म्हणून गुरु माऊली असं गुरुच्याबद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडं पाहायला सापडते बघा. ज्ञानेश्वर महाराजांना तर आपण सगळेजण माऊली म्हणूनच संबोधतो. सगळ्या साधू पुरुषांच्या बद्दल बोलत असताना मातृत्वाची भावना त्या संतांच्या बद्दल व्यक्त केलेली आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला सापडते. संत म्हणलं की माता, संत म्हणलं की माऊली, साधू पुरुष म्हणलं की त्याच्याबद्दल आपल्याला मातृत्वाची भावना. आणि आईच्या कुशीत बसताना लेकराला जसं शांत वाटावं, निर्भय वाटावं, तसं कोणत्याही साधूच्या चरणाजवळ गेल्यानंतर आपल्याला निर्भय शांत वाटतं. विठ्ठल विठ्ठल आणि साधू पुरुषाचं अनेक पद्धतीनं आपल्याला सादृश्य दाखवणं शक्य आहे बरं का. मी आईची एक व्याख्या सांगतो आणि एक संताची व्याख्या सांगतो, आपण लक्षात घ्या. संतत्वावरून मातृत्वाची व्याख्या आणि मातृत्वावरून संतत्वाची व्याख्या करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येतं, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी अपरिमित मातृत्व आहे त्याला संत म्हणा, आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी परिमित संतत्व आहे त्याला माता म्हणा. विठ्ठल संतत्वावरून मातेची व्याख्या, मातृत्वावरून संतत्वाची व्याख्या आपण पाहायला लागलो. माता कोणाला म्हणतात? ज्या व्यक्तीच्या ठिकाणी संतत्व आहे पण ते मर्यादित आहे. आपल्या मुलाच्या पुरतं मर्यादित असं संतत्व ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे तिला म्हणतात माता. म्हणजे काय झालं? मातेच्या ठिकाणी संतत्व आहे पण ते मर्यादित आहे. मर्यादित संतत्व असलं की तिला माता म्हणावं आणि अमर्याद मातृत्व असलं की त्याला संत म्हणावं. विठ्ठल सापेक्ष निरपेक्षतेच्या विचारातून सुद्धा आपल्याला हे पाहणं शक्य आहे बरं का. सापेक्ष अशा पद्धतीचं संतत्व असलं की त्याला माता म्हणतात आणि निरपेक्ष अशा पद्धतीचं मातृत्व असलं की त्या व्यक्तीला संत असं म्हणतात बरं का. हा मातृत्वाचा विचार आणि संतत्वाचा विचार अशा पद्धतीनं आपल्याला जुळवून घेता येतो बरं का. आईकडून संताकडे आणि संताकडून आईकडं, आईचे गुण पाहून संताचे गुण पाहणं, संताचे गुण पाहून आईचे गुण पाहणं, असा सगळा विचार जुळवून घेता येण्यासारखा असतो. विठ्ठल आणि या ठिकाणी चालू असलेला हा जो उत्सव आहे तो माऊलीचा उत्सव आहे, म्हणून माऊलीच्या संबंधाने चिंतन करावं असं वाटलं बरं का. आपल्या उत्सवामध्ये आपल्याकडे इथं जे मागं पोस्टर लावलेलं आहे, बॅनर लावलेले जे आहे, याच्यावरच्या चित्रातून सुद्धा आपल्याला त्या 2 माऊलीचा उत्सव या ठिकाणी चालू आहे. एक गुरु माऊली आहे आणि एक विश्व माऊली आहे. अशा 2 माऊलीच्या संबंधाने या ठिकाणी उत्सवाची योजना आहे. आणि जर माऊलीच्या संबंधातला उत्सव असेल तर माऊलीच्या संबंधानं थोडंसं तुकाराम महाराजासारख्या साधू पुरुषांनी जे काही चिंतन केलेलं आहे ते प्रस्तुत करणं हे योग्य वाटलं, म्हणून अभंग सेवेकरता घेतला. विठ्ठल मातेच्या संबंधाने चिंतन आपल्याला सुरुवातीला केलं पाहिजे बरं का. कारण महाराजांनी या अभंगात माता म्हणून संतांचं वर्णन केलेलं आहे. ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती म्हणून त्या मातेचं वर्णन केलं जातं बरं का. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, इथं माऊली शब्दाला आणि त्या माऊलीच्या संबंधानं 3 चरणातून वर्णन केलं. आणि असा माऊलीसारखा तुम्हा संतांचा स्वभाव असल्यामुळं लेकरानं आपला सगळा भार जसा माऊलीवर सोपवावा तसा तुमच्यावर मी माझा सगळा भार सोपवतो. परमार्थाच्या दृष्टीनं सगळा मातृत्वाचा निर्वाह तुम्ही
तुम्ही करावा, असं संत महात्म्यांच्या चरणाला तुकाराम महाराजांचं या ठिकाणी विनवणं चाललेलं आहे. एकंदर काय आहे, साधू पुरुषाला माता म्हणणं चालू आहे. हा विचार आपल्याला इथं थोडासा लक्षात घेतला पाहिजे बरं का. आपल्याकडं कसं आहे, आपली जननी माता हा एक मातेच्या संबंधातला विचार करत असताना जननी मातेचा एक विचार करा, दुसरा संत मातेचा विचार करा, आणि तिसरा परमात्मा पंढरीनाथाला सुद्धा, देवाला सुद्धा संतांनी माता म्हणलेला आहे. तेव्हा देव माता कसा आहे, संत माता कशी आहेत, आणि आपली माता, त्या मातेच्या ठिकाणी असलेले जे कार्य आहे ते सगळंच्या सगळं संत आणि देवाच्या ठिकाणी कसं दिसतं याचा विचार करू. विठ्ठल माता कोणाला म्हणायचं याचा विचार करत असताना माता शब्दाची दोन पद्धतीने व्युत्पत्ती आपल्याकडे संस्कृतात सांगितली जाते बरं का. एक मा धातूवरून आहे आणि दुसरी मान धातूवरून आहे. हा मा धातूवरून जी व्युत्पत्ती आहे त्याच्यात असं सांगितलं जातं, माती गर्भा अस्याम इति माता, जिच्या उदरामध्ये गर्भ राहतो तिला म्हणतात माता. विठ्ठल ती गर्भधारण करते, गर्भधारण करून 9 महिने लेकराला पोटामध्ये वाढवते, त्याच्यानंतर त्याला जन्म देते, जन्माच्या नंतर त्याचं संगोपन करते. याचा अर्थ काय झाला, उत्पत्ती करणं हे जसं मातेचं काम आहे त्याप्रमाणे जन्म घातल्याच्या नंतर त्या मातेला त्या लेकराचं संगोपनही करावं लागतं. संगोपनाचा विचार मातेशिवाय दुसरा कोण करतो सांगा ना मला, कोणी करत नाही. आईनंच संगोपन करावं लागतं. बापही जन्म देणार आहे हे जरी खरं असलं तरी संगोपनाची जबाबदारी जशी माता वाहते तशी बापाला नसते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय झालं, जन्म देणं आणि त्याचं संगोपन करणं हे मातेचं कार्य आपल्याला पाहता येतं बरं का. आता या पद्धतीनं परमात्म्याच्याकडे बघा आणि याच पद्धतीनं साधू पुरुषाच्याकडे बघा. जन्म देण्याचं काम परमात्म्याने केलं का? आपल्याला जन्म देण्याचं काम परमात्मा करतो का याचा विचार करा. आपल्याला सांभाळण्याचं काम परमात्मा करतो का याचा विचार करा. मग जन्म देणारी आणि सांभाळणारी तिला जर माता म्हणायचं असेल तर जन्म देणारा आणि सांभाळणारा परमात्मा असेल तर त्यालाही माता म्हणता येतं. विठ्ठल माता जशी उदरामध्ये लेकराला वाहते तसं आपल्याला परमात्मा उदरामध्ये वाहतो का याचा जर विचार करायचा झाला तर त्या परमात्म्याच्या उदरामध्ये एक लेकरू नसून अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरात असल्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, 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 अनंत ब्रह्मांडे उदरी,
महादेवाच्या उदरामध्ये आपण एकट्या आहोत का? मातेच्या उदरामध्ये एक लेकराचा गर्भ असतो, झालं तर जुळं झालं तर 2 लेकराचा गर्भ असतो, तिळं झालं तर 3 लेकराचा गर्भ असतो, आणि एखाद्या वराहासारख्या प्राण्याचा विचार जर केला तर 12 लेकराचा गर्भ असतो. एवढंच काय ते, पण याच्यापेक्षा अधिक गर्भ असतो का? आणि एकाच जातीचा गर्भ असतो, वेगळ्या वेगळ्या जातीचा गर्भ असतो का? पण परमात्म्याच्या जर उदराचा विचार आपण करायला लागलो तर तिथं अनंत ब्रह्मांड राहतात. अनंत ब्रह्मांडामधल्या 84 लक्ष योनीचे सगळेच्या सगळे देह परमात्म्याच्या देहामध्ये राहतात. ऐका, कोणत्याही मातेच्या उदरामध्ये एकाच प्रकारचा देह राहतो. मनुष्य माता असेल तर तिच्या उदरामध्ये राहणारा देह मनुष्याचाच असतो. हां, पशु माता असेल तर तिच्या उदरामध्ये राहणारा देह पशुचाच असतो. पक्षी माता असेल तर तिच्या उदरामध्ये राहणारा देह पक्षाचाच असतो. पण परमात्मा नावाची माता अशी आहे की तिच्या उदरामध्ये 84 लक्ष योनीचे देह राहतात. विठ्ठल बरं, एवढे सगळे देहच राहतात असं समजायचं कारण नाही बरं का. हे सगळीच्या सगळी पंचमहाभूत, स्थावर, जंगम, जड, चेतन सगळं सगळं परमात्म्याच्या शरीरामध्ये राहतं. अशा पद्धतीचा विचार. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडाला उदरामध्ये धारण करणारा परमात्मा. बरं, धारण जसा करतो तसा जन्म देतो की नाही? माता धारण करते, त्याच्यानंतर जन्म देते, त्याप्रमाणे परमात्मा धारण करतो तसा व्यक्त करतो की नाही? आपल्याला प्रगटही करतो. आपल्याला परमात्म्याने जन्म दिला, आपल्याला जन्म जो प्राप्त होतो तो देवाच्या शिवाय कोणीही दिलेला नाही, हे निश्चित आहे. कारण शास्त्राचं आणि संतांचं चिंतन तशा पद्धतीचं आहे बरं का. आपल्या डोक्याला काय वाटतं याच्यापेक्षा शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात त्याला महत्त्व आहे. विठ्ठल जगाला जन्म कोणी दिला याच्याबद्दल नास्तिकाचा विचार वेगळा असेल, पण शास्त्राचा विचार असा आहे, सगळ्या जगाला जन्म देणारा परमात्मा आहे बरं का. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, त्याच्यापासून ही सगळीच्या सगळी भूतं जन्माला आली. भूत म्हणजे सगळे प्राणी त्याच्यापासून जन्माला आले, सगळे जीव त्याच्यापासून जन्माला आले, सगळं जड चेतनात्मक असलेलं जग त्या परमात्म्याच्या पासून आविर्भावाला प्राप्त झालेलं आहे बरं का. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. जयापासून महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, महिमंडळ ज्याच्यापासून सगळं महिमंडळ जन्माला आलं तो कोण आहे? तो एक पंढरीचा राणा. नय्य अनुमाना श्रुतीसी. सगळ्या संतांना विचारा. प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता. सगळ्या विश्वाला जन्म देणारा कोण असेल तर परमात्मा आहे. त्याच्यापासूनच हे सगळं जग जन्माला आलं. कारण काय, त्याच्याशिवाय हे विचित्र रचनात्मक असलेलं जग दुसऱ्या कोणालाही करता येत नाही. बघा, जग निर्माण करायचं म्हणजे सगळं निर्माण करावं लागतं. आणि सगळं निर्माण करायचं जर असेल तर त्याला सर्वज्ञता आणि सर्वशक्तिता लागते. एक वस्तू निर्माण करणारा माणूस जो असतो ना, त्याच्याकडे जे ज्ञान असतं त्याला अल्पज्ञता म्हणतात, आणि त्याच्याकडे जी शक्ती असते त्याला अल्पशक्तिता म्हणतात. ज्याच्याकडे अल्पज्ञता आणि अल्पशक्तिता आहे म्हणजे एक वस्तू निर्माण करण्याकरता लागणारं ज्ञान आणि एक वस्तू निर्माण करण्याकरता लागणारी शक्ती ज्याच्याकडे, त्याला अल्पज्ञ अल्पशक्ती म्हणतात. तो काय करू शकतो? एकच वस्तू करू शकतो. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. एक मडकं जर करायचं झालं तर आपण कोणाला विचारतो सांगा मला? महाराजाला विचारतो की कुंभाराला विचारतो? तुमच्याकडे कसं आहे? मडकं विचारायला महाराजाकडे जाता का कुंभाराकडे जाता? कुंभाराकडे जातात ना. बरं, मग आमच्याकडे तुमच्याकडे सारखंच आहे. हां, कुंभाराकडे आपण मडक्याकरता का जातो? तर त्याचं कारण आहे, मडकं निर्माण करण्याकरता लागणारं ज्ञान
आणि मडकं निर्माण करण्याकरता लागणारी शक्ती कुंभाराकडे आहे, म्हणून तो मडकं करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. समजा कोणीतरी कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडे आला आणि म्हणलं, महाराज एवढं बोलला तो एक मडकं करून द्या. मला करून देता येईल का? करून देता येत नाही. त्याचं कारण काय आहे? मडक्याकरता लागणारं ज्ञान माझ्याकडं नाही, मडक्याकरता लागणारी शक्ती माझ्याकडं नाही. बरं का, सुताराला काय करता येतं? लाकडाच्याच वस्तू करता येतात. सोनाराला काय करता येतं? सोन्याच्याच वस्तू करता येतात. लोहाराला काय करता येतं? लोखंडाच्याच वस्तू करता येतात. लोहार आणि सोनाराकडे असलेल्या हत्याराचा विचार जर केला तर दोघांची हत्यारं समान आहेत. याच्याकडे आयरन आहे, त्याच्याकडे आयरन आहे, याच्याकडे हातोडा आहे, त्याच्याकडे हातोडा आहे, पण याची वस्तू त्याला आणि त्याची वस्तू याला करता येते का? लोखंडाचा समजा लोखंडाची कुऱ्हाड मला करायची झाली तर मी लोखंडाचा तुकडा घेऊन सोनाराकडे गेलो आणि तुझ्याकडे आयरन आहे, तुझ्याकडे हातोडी आहे, मला याची कुऱ्हाड करून दे असं म्हटलं तर तो करून देऊ शकतो का? करून देऊ शकत नाही. त्याचं कारण काय? ज्याच्याकडे जी एक शक्ती आणि जे एक ज्ञान आहे त्याला ते तेवढं एकच करता येतं. पण परमात्म्याला सगळं जग करायचं आहे ना, मग सगळ्याकरता लागणारं ज्ञान आणि सगळ्याकरता लागणारी शक्ती त्याच्याकडे आहे, सगळ्याकरता लागणारं ज्ञान त्याच्याकडे आहे, म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि सगळ्या वस्तू करण्याकरता लागणारी शक्ती त्याच्याकडे आहे, म्हणून त्याला सर्व शक्ती म्हणतात. विठ्ठल असा सर्वज्ञ सर्व शक्ती देवाच्या शिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून हे जग निर्माण करायची जर ताकद आपण पाहायला लागलो, ज्ञान आपण जर पाहायला लागलो, देवाकडे असल्यामुळं देवच हे सगळं जग निर्माण करतो. याचा अर्थ काय? अनंत ब्रह्मांडाचा गर्भ त्यानं उदरात वागवला, मातेचं काम केलं आणि सगळ्या जगाला जन्म दिला, सगळ्या जगातल्या वस्तू निर्माण केल्या, म्हणजे मातेचंच काम, जन्म देण्याचं मातेचं काम केलं. पुढं चला, मातेच्या कामाच्या सोबत हा परमात्मा संगोपनाचं काम करतो की नाही? जन्म देण्याचं मातेचं काम जसं आहे तसं संगोपनाचं काम मातेचं आहे. परमात्मा संगोपन करतो की नाही याचा जर विचार करायचा झाला तर देवाच्या शिवाय सगळ्या जगाला सांभाळणारा दुसरा कोणीच नाही. विठ्ठल पोषितो जनासे एकला पोषितो जनासे एकला पोषितो जनासे कृपाळू देवासी कृपाळू त्या देवाचं स्मरण तुम्ही का करत नाही रे बाबा? कारण काय? पोषितो जनासी एकला तो, सगळ्या जनाला पोषणारा तो परमात्मा एकटा आहे. सगळ्याला अन्न देणारा तो, सगळ्याला पोषणारा तो, आपल्याला अन्न देणारा दुसरा कोणी नाही. अन्नदाता म्हणून आपण कोणाचंही नाव घेतलं तर ते खरं नाही. अन्नदाता म्हणून आपल्यासमोर दिसणारा जो पुरुष आहे ना, त्याच्या ठिकाणी प्रवृत्त होऊन परमात्माच आपल्याला अन्न देत असतो. त्याचं निमित्त असतं. निमित्त मात्र समोर एखादी व्यक्ती येते आणि आपल्याला अन्न देऊन जाते, पण निमित्त मात्र झालेली आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून अन्न देणारा परमात्मा आहे. ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. सगळ्या जगाला अन्न देतो, सगळ्या जगाला अन्न देतो आणि सगळ्या जगाला अन्न देणारा हा परमात्मा. बघा ना, यानं अन्नाची व्यवस्था कधी कधी केली याचा विचार जर केला तर शास्त्र असं सांगतं, आपण जन्माला येण्याच्या पूर्वीही अन्नाची व्यवस्था करतो आणि आपण मेल्यानंतर सुद्धा काही व्यवस्था परमात्मा आपल्याकरता करतो. जन्माच्या पूर्वी ही व्यवस्था आणि मेल्याच्या नंतर ही व्यवस्था करणारा कोण असेल? परमात्मा आहे. बघा, मी आपल्याला उदाहरणानं सांगू शकतो. बघा, जन्माला येण्याच्या पूर्वी परमात्म्यानं व्यवस्था केली. याच्याकरता उदाहरण सांगितलं जातं. एक महात्मा होता, एका नगराच्या बाजूला तो एका अरण्यामध्ये तपस्या करायचा. तपस्या करणाऱ्या त्या महात्म्याला दुपारी भूक लागली. फक्त गावात यायचं, कोणातरी घरासमोर उभं राहायचं, माई भिक्षा वाढा म्हणायचं. त्या एखाद्या माऊलीने जी काही भिक्षा वाढली असेल ते अरण्यात जाऊन आपल्या निवासस्थानी सेवन करायचे, अखंड परमात्मा चिंतन करायचं, असा त्या माणसाचा स्वभाव होता, त्या महात्म्याचा स्वभाव.
एकदा तो गावात आला. महात्मा निर्विकार अंतःकरणाचा, काही त्याला माहिती नाही संसाराच्या संबंधानं असा असलेला महात्मा एका दिवशी एका गावात आपल्या बाजूच्या गावात आला. गावात येऊन एका घरासमोर उभा राहिला. माई भिक्षा वाढा म्हणून आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर घरातून एक तरुणी, नुकतं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं, अशी ती गरोदर असलेली मुलगी वाढायला आली, भिक्षा वाढायला आली. भिक्षा घ्या महाराज, मी आणलेली आहे भिक्षा, आपण भिक्षा द्या असं भिक्षा वाढा असा आता आवाज दिला होता, त्या निमित्तानं मी आपल्याला भिक्षा वाढायला आले, स्वीकार करा स्वीकार करा. ती मुलगी विनंती करत होती, पण महात्मा त्या मुलीच्याकडे नखशिखांत बघण्यामध्ये गुंतला होता. पायापासून मस्तकापर्यंत बघत जायचा आणि मस्तकापासून पायापर्यंत बघत यायचा. तिच्या मुखाकडे बघायचा, तिच्या स्तनाकडे बघायचा, तिच्या पोटाकडे बघायचा. असं त्याचं विकृत बघणं पाहिल्याच्या नंतर त्या माऊलीला सुद्धा काही वाटलं नाही बरं का. हा बघा, एखादा माणूस अशा पद्धतीनं जर एखाद्या तरुणीकडे बघायला लागला तर त्या तरुणीलाही राग येतो आणि बाकीच्या घरातल्या लोकांनाही राग येण्याची शक्यता असते. पण महात्मा शुद्ध चित्ताचा आहे, महात्मा निर्विकार मनाचा आहे. महात्म्याने आपल्या मुलीच्याकडे असं पाहिलं तरी परंतु त्याच्या दृष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार, अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा विकार नाही, हे सगळे जाणून होते. म्हणून त्या मुलीलाही काही वाईट वाटलं नाही. घरातली माणसं सगळीच त्या महात्म्याच्या दर्शनाला आलेली, कोणालाही काही वाईट वाटलं नाही. त्याच परीनं पुन्हा एकदा आवाज दिला. 5-10 मिनिट झाले महाराज, मी आपल्याला भिक्षा वाढाय करता तुम्ही आवाज दिल्यापासून इथं घरातून भिक्षा घेऊन येऊन उभी राहिले, आपण स्वीकार करा, भिक्षेचा स्वीकार करा. महात्म्याने सांगितलं, म्हणे आई तुला थोडंसं बोलू का, म्हणे मला थोडंसं तुला विचारायचं आहे, काय विचारू का? विचारा म्हणे महाराज. विचारा म्हणल्याबरोबर या महात्म्याने तिला तिच्या स्तनाकडे हात दाखवला आणि सांगितलं, आई हे काय आहे, याला काय म्हणतात? म्हणजे महात्मा एवढा निर्विकार होता, संसाराचा त्याला अजिबात परिचय नसल्यामुळं स्त्री देह आणि त्याच्यावर असलेल्या स्तन नावाच्या अवयवाचा परिचय सुद्धा त्याला नाही. त्या महात्म्याने सहज विचारलं, याला काय म्हणतात आई? याला स्तन म्हणतात म्हणे. कशा करता हे, कशा करता तुझ्या देहावर निर्माण झाले, आमच्या देहावर का नाहीत पुरुषाच्या? त्या माऊलीनं सांगितलं, मुलाच्या अन्नाची व्यवस्था या स्तनामध्ये दुधाच्या रूपानं परमात्मा करत असतो. स्तनात दूध निर्माण होतं, या स्तनातल्या दुधाच्या रूपानं माझ्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या अन्नाची व्यवस्था परमात्मा करतो. मुलाच्या अन्नाची व्यवस्था हा शब्द ऐकल्याबरोबर महात्म्यानं पुन्हा प्रश्न विचारला, आई स्तनातल्या दुधाच्या रूपानं परमात्मा व्यवस्था करतो काय? ते तुला दूध पाजावं लागतं काय मुलाला? मग मुलगा कुठं आहे? पुढचा प्रश्न माऊलींना विचारल्याबरोबर त्या माऊलीने उदरात गर्भ होता, पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं, म्हणे महाराज मुलगा पोटात आहे. महात्म्याने साष्टांग नमस्कार त्या बाईला घातला. सांगितलं, बाई आजपासून गावात येऊन भिक्षा मागून कोणाला त्रास द्यायची माझी तयारी नाही. विठ्ठल याच्या पुढे भिक्षा मागायला गावात येणार नाही. तू आज मला गुरु भेटलीस बाई आणि मला फार मोठा सिद्धांत तू आज समजावून सांगितला. म्हणे काय सांगितलं ते तो महात्मा म्हणायला लागला, यो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभुः शेषवृत्ती विधानार्थम सकिं वृद्धा अथवा मृतः. तो महात्मा म्हणायला लागला, जो परमात्मा मी मातेच्या उदरात असताना मातेच्या स्तनातल्या दुधाच्या रूपानं माझ्या अन्नाची व्यवस्था करतो, जन्माला येण्याच्या आधी ज्यानं व्यवस्था केली, जन्माला आल्यानंतर माझी व्यवस्था करायकरता तो काय म्हातारा झाला का मरून गेला? तो परमात्मा म्हाताराही होत नाही, तो परमात्मा मरतही नाही, तो परमात्मा नित्य असतो आणि त्याच्यामुळं जन्माला आल्याच्या नंतर तो माझी व्यवस्था करणारच आहे. गर्भात असताना जर त्यानं माझ्या अन्नाची व्यवस्था करून ठेवली असेल तर मग तो परमात्मा आता जन्माला आल्याच्या नंतर माझ्या अन्नाची व्यवस्था करायला तयार आहे. म्हणून मी भिक्षा मागायला येणार नाही. हे त्या महात्म्याचं उत्तर काय सांगतं? जन्माला येण्याच्या पूर्वी परमात्मा अन्नाची व्यवस्था करतो, मेल्यावर काय करतो? जन्माला येण्याच्या पूर्वी त्यानं व्यवस्था केली, हे कळालं. या उदाहरणातून हे पटलं. मेल्याच्या नंतर परमात्मा काही व्यवस्था करतो का? ते तुलसीराजीने एका दोह्यामध्ये सांगितलेले, तुलसी मुर्दे को देत है कपडा लकडी आग, जीता रहे कर सोस करे सोनर बडो अभाग. का तुलसीराजीने सांगायला सुरुवात केली, तुलसी म्हणजे माझा मालक प्रभू असलेला परमात्मा, तो काय करतो? मुर्दे को देत है, मढ्याला देतो म्हणे. मढ्याला काय काय देतो? कपडा लकडी आग. कपडा कापड देतो की नाही? मढ्याला नवीन कापड मिळतं की नाही? का तुमच्याकडे जुनं कापड वापरतात मढ्याला? नवीन कापड असतं ना. हे मढ्याला मिळालेलं जे नवीन कापड आहे, त्या मेलेल्या माणसाने मढ्याने प्रयत्न केला म्हणून त्याला मिळाले का देवानं दिलं म्हणून मिळालं? विचार करा. विठ्ठल विठ्ठल त्यानं प्रयत्न करून ते वस्त्र मिळवलेलं
असतं का? मेलेल्या माणसाने ते वस्त्र मिळवलेलं असतं का? त्याला कोण देतो? मग देवच देतो. अरे बघा तुम्ही, एखाद्याच्या घरात मुलगा असतो, एखाद्याच्या घरामध्ये कोणी नसतं, एखाद्याला एकटा बेवारस माणूस असतो, तो मरून जातो आणि तो बेवारस माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्याकरता कापडाची व्यवस्था होते की नाही, वस्त्राची व्यवस्था होते की नाही? कोणी केली सांगा? त्याला मुलगा नाही, त्याला नातेवाईक नाही, त्याला आजूबाजूचा मित्र कोणी नाही, पण त्याच्याकरता वस्त्राची व्यवस्था झाली. आमचे गुरुजी सांगायचे, हा माणूस जिवंत असताना त्यानं प्रयत्न केला तरी त्याला नवीन वस्त्र मिळत नाही, भीक मागून त्याला जुनंच वस्त्र कोणीतरी देत असतो, पण मेल्याच्या नंतर परमात्मा त्याच्यासाठी नवीनच वस्त्राची व्यवस्था करतो. विठ्ठल विठ्ठल. नवीन वस्त्राची व्यवस्था जशी करतो तशी अंगभर वस्त्राची व्यवस्था करतो. जन्मभर त्याला लंगोटी नेसून राहावं लागलं होतं, पण मेल्याच्या नंतर परमात्मा त्याचं सबंध शरीर आच्छादित होईल एवढं वस्त्र त्याला देतो. वस्त्र कोणी दिलं? देवाने दिलं. कपडा, लकडी, शरीर जाळायकरता लाकूड लागतं ना, ते लाकूड कोणी दिलं सांगा? यानं प्रयत्न केला का? गुरुजी सांगायचे, यानं जिवंत असताना एक कपभर चहा उकळायकरता टिजभर लाकूड मिटवायचा प्रयत्न केला तर त्याला मिळत नव्हतं. ज्याला टिजभर लाकूड मिळत नव्हतं त्याला मेल्याच्या नंतर त्याचं शरीर जाळायकरता 4-4 क्विंटल 5-5 क्विंटल लाकडाची जी व्यवस्था होते हे कोणी दिलं सांगा? देवाच्या शिवाय दुसरा कोणी नाही हो. असंच आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे कपडा देणारा देव, लाकूड देणारा देव, अग्नी देणारा देव, हे 3 वस्तू जर मेल्यानंतर परमात्मा देत असेल, म्हणजे जन्माच्या आधीही व्यवस्था करतो, मेल्यानंतरही व्यवस्था करतो, आणि जगात आपण जिवंत असताना आपल्याला अन्न देणारा तोच परमात्मा असतो. विठ्ठल विठ्ठल. प्रयत्न केला तरी परमात्मा अन्न देतो, आणि अन्न मिळवायकरता आपण प्रयत्न नाही केला तरी परमात्मा आपल्याला अन्न देत असतो बरं का. पक्षी अजगर न करी संचित, पक्षी संचित. एखादा बक्षास असतो तो अन्नाचा संग्रह करत नाही. अजगर तर अन्नासाठी प्रयत्न करतच नाही. अजगराने कधी अन्नासाठी प्रयत्न केलेला आपल्याला कुठंही पाहायला सापडत नाही. अजगर कोणाला खातो याचा विचार बघा तुम्ही, प्राणीशास्त्रज्ञ सुद्धा आपल्याला सांगतात, त्याच्या जवळ गेलेला जो प्राणी असेल त्याला फक्त श्वासानं ओढून घ्यायचं आणि भक्षण करायचं, असं अजगराचं अन्नसेवन चाललेलं असतं बरं का. अजगर अन्नाकरता प्रयत्न करत नाही, कुठे अन्न शोधायला जात नाही, तरी त्याच्या अन्नाची व्यवस्था होते. एवढा मोठा देह सांभाळला जातो की नाही त्याचा. हे अन्नाची व्यवस्था कोण करतो सांगा? आपल्या कोणी करत नाही, दुसरा परमात्माच आपल्या अन्नाची व्यवस्था करतो. आपण देव मानला तरी आपल्या अन्नाची व्यवस्था करणारा तो. आपण देवाला नाही मानलं, शिव्या घातल्या तरी आपल्या अन्नाची व्यवस्था करणारा तोच आहे. विठ्ठल विठ्ठल. पुराणामध्ये कथारी या संदर्भामध्ये एक
एक वैष्णवाचं घर होतं. त्या वैष्णवाने काय केलं, सकाळची त्याची पूजा झाली, देवाचा नैवेद्य झाला, दुपारच्या वेळेला वैश्वर्य झाला बिचाऱ्याचा, आणि काकबळी टाकण्याकरता म्हणून घराच्या बाहेर आला. काकबळी टाकायला घराच्या बाहेर आल्याच्या नंतर असा नियम शास्त्रानं सांगितला, एक गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ दारात उभं राहून अतिथीची अपेक्षा करा. गोदोहन मातरम अतिथीम आकांक्षेत असा शास्त्राचा नियम आहे. आपला नैवेद्य झाल्याच्या नंतर दारात येऊन उभं राहायचं. ज्याच्याकडे वैश्वदेव आहे त्यानं काकबळी टाकावा, ज्याच्याकडे वैश्वदेव नाही, ज्यानं नैवेद्य दाखवला त्यानं दारात येऊन नैवेद्य झाल्याच्या नंतर एक गायीची धार काढायला साधारणपणे 10-15 मिनिट जर लागत असतील तर तेवढा वेळ दारात उभं राहावं. गावात जो कोणी अपरिचित मनुष्य आलेला आहे, अतिथी मनुष्य आलेला आहे, ज्याला गावात कोणी अन्न देईल की नाही अशी शंका आहे, अशा मनुष्याला आपल्या घरामध्ये घेऊन आपण जेवण द्यावं असा नियम आहे. त्या वैष्णवाचा नैवेद्य झाला, वैश्वदेव झाला, काकबळी टाकण्याकरता घराच्या बाहेर आला. अतिथीची आकांक्षा करीत तो उभा असताना देवाचं नामस्मरण करीत एक मनुष्य घरासमोरून चाललेला त्यानं पाहिला. नमस्कार केला आणि विचारला, आमच्या गावात नवीन आलात वाटतं आपण? हो म्हणे. गावात कोणी परिचयाचं आहे का? नाही म्हणे. कुठं चाललात? पुढच्या गावाला जायचं आहे. दुपारची वेळे भोजनाची काही व्यवस्था आहे का तुमची या गावामध्ये? काही नाही म्हणे. कोणाला सांगून ठेवले का? काही नाही. मग या, मी अतिथीचीच अपेक्षा करत होतो, माझ्या घरात या, 4 घास खा, पुढचा प्रवास करा असं म्हणून त्यानं त्या माणसाला आत घेतलं. वैष्णवाने त्या माणसाला आत आणल्याच्या नंतर त्याला बसवलं, त्याची पूजा केली, अतिथी म्हणून सन्मान केला, पानावर बसवलं, सगळं अन्न वाढणं झालं, तूपही वाढलं, आणि तूप वाढल्याच्या नंतर तो हात जोडून विनंती करायला लागला, आरंभ करा, म्हणा पुंडलिक वरदा, म्हणा देवाचं नामघोष करा, देवाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला जेवता येणार नाही, भोजन करायचं ना, नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. तो म्हणला अजिबात घेणार नाही म्हणला. जेवायला बसलेला तो आलेला अतिथी जो होता ना, तो नास्तिक मनुष्य होता, देवाला न मानणारा होता. त्याला सांगितलं, मी ते तुम्ही जे काही म्हणायला सांगता, म्हणजे पुंडलिक वरदा म्हणायला सांगता ते म्हणणार नाही. म्हणला नाही तो, तुम्ही जे म्हणायला सांगता ते मी म्हणणार नाही. का म्हणणार नाही बाबा? त्यानं सांगितलं, मी मानत नाही ना देवाला. तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण मला करायला सांगत आहात त्या देवाला जर मी मानतच नसेन तर मला ते नामस्मरण करायचं काय कारण आहे? मी मानत नाही, मी काही तुमच्या देवाचं नाव घेणार नाही. वाटलं तर तुमचं नाव घेतो. म्हणला, का? माझं नाव का घेतोस? त्या माणसाने सांगितलं, म्हणला मी तुला अन्न द्यायला लागलो म्हणून माझं नाव घेतोस का? हे अन्न मी देत नाही बाबा, परमात्मा पंढरीनाथ तुला हे अन्न द्यायला लागला. तो म्हणला अजिबात नाही. त्याला जर मला अन्न द्यायचं असतं तर 4 दिवसापासून उपवास आहे, त्यानं मला अन्न दिलं नाही, आणि आज तुम्ही अन्न द्यायला लागलात. नाव घे म्हणलं तर तुमचं घेतो पण देवाचं घेत नाही म्हणे. विठ्ठल देवाचं नाव घ्यायला तो तयार नाही. असं पाहिल्याच्या नंतर त्या वैष्णवाने त्याला परोपरीनं समजावून सांगितलं, बाबा माझं घर आहे, वैष्णवाचं घर आहे, या घरामध्ये देवाचं नाव घेतल्याशिवाय जेवायला परवानगी नाही, मी तुला जेवू देणार नाही. देवाचं नाव घे, एकदा पुंडलिक वरदा म्हण, मग जेवायला सुरू कर, तर तुला जेवू देतो, नाही तर जेवू देत नाही. त्याने बराच वेळपर्यंत प्रतिकार केला आणि शेवटी त्या वैष्णवानं सांगितलं, तुला देवाचं नाव घ्यायचं नसेल, माझ्या घरात अन्न मिळत नाही म्हणे, उठ बाहेर हो. त्याला हकालून लावला, घराच्या बाहेर घातला. तोही माणूस एवढा हट्टी जिद्दी निघाला की तो घराच्या बाहेर गेला, आणि घराच्या बाहेर तो निघून गेल्याच्या नंतर या वैष्णवाला वाईट वाटलं, आज आपण अतिथीचा अपमान केला, अपमानिली या अतिथीने सुकृताची संपत्ती असं ज्ञानोबारे सांगतात. देवाला क्षमा मागितली पाहिजे. म्हणून देवघरात गेला, पांडुरंगासमोर बसला, हात जोडले, देवाला प्रार्थना केली. देव त्याच्याकडे बघून हसायला लागले, आणि हा देवाला बोलायला लागला, देवा आज माझ्याकडून अतिथीचा अनादर झाला, बरं क्षमा करा, मला क्षमा करा. देवाने त्याला विचारलं, का रे बाबा त्याचा अनादर का केला? त्याला अन्न न देता का हकाललं? देवाला त्यानं सांगितलं, देवा तुमचं नाव घेत नव्हता, माझं घर आहे, माझ्या घरामध्ये माझा नियम चालणार ना. मी वैष्णव असल्यामुळं माझ्या घरचा असा नियम ठरवलेला आहे की देवाचं नाव घेतल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही, आणि तो नाव घ्यायला देवा तुमचं तयार नव्हता, म्हणून त्याला अन्न न देता हकाललं. देव परत हसले. देवाला विचारल्यानं का हसला देवा? देवाने विचारलं, याला साधारण त्या हकाललेल्या माणसाचं वय काय असेल रे? काय वयाचा माणूस असावा? 60 वर्षाचा असेल. देवाने सांगितलं, 60 वर्ष रोज मला शिव्या घालतो तरी त्याला मी अन्न देतो. एक दिवस त्यानं दिलेल्या शिव्या ऐकून तुला अन्न द्यायला काय झालं होतं सांग? असं म्हटल्याबरोबर हा धाय मुकलून रडायला लागल्यावर देवाने सांगितलं, मूर्खा जा आणि अरे त्याला आणून जेवायला घाल. असं म्हटल्यावर त्या वैष्णवाला पळत जावं लागलं, त्या नालायकाला बोलवावं लागलं, आणि त्याला देवाचं नाव न घेता सुद्धा जेव घालावं लागलं. मला सांगा, जो देवाचं नाव घ्यायला तयार नाही, जो देवाला मानायला तयार नाही, अशाही माणसाला हाकाललेला बोलावून आणून जेवायला घातलं, ते अन्न देणारा कोण आहे? देवाशिवाय दुसरा कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल.
ब्रह्मांडाला उदरात धारण करणारा हे मातेचं काम परमात्मा करतो. हां, त्याच्यानंतर जन्म देण्याचं काम परमात्मा करतो. त्याच्यानंतर संगोपनाचं काम परमात्मा करतो. हे सगळं मातेचं काम देवाने केलं की देवाला आपल्याला माता म्हणावं लागतं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. माझी माता कृष्ण माझा पिता. माझी माता कृष्ण माझा पिता. तुलता कृष्ण माझा कृष्ण माझा. तुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा. बहिणी बंधू तुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. बहीण बंधू तुलता कृष्ण माझा. बहीण बंधू तुलता कृष्ण माझा. पुढचं जे देवाचं वर्णन आहे त्याच्याशी आत्ता मला घेणं देणं नाही. फक्त कृष्ण माझी माता, माता कृष्णाभिधाने. जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा परमात्म्याच्या बद्दल बोलत असताना हे माते, हे कृष्ण माते अशाच पद्धतीची भाषा वापरतात बरं का. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्या देवाला माता म्हणलं. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वत्र परमात्म्याचं मातृत्व आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. तू माझी माऊले मी तुझे लेकरू. तू माझी माऊली मी तुझे लेकरू. तू माझी माऊले मी तुझे लेकरू. हे तू माझी माऊली मी तुझे लेकरू. नको दोरे धरू विठाबाई, विठाबाई. नको दोरे धरू विठाबाई, विठाबाई. नको दुरे धरू विठाबाई, विठाबाई. नको दुरी धरू विठाबाई, विठाबाई. माझी माऊली तुझे करू. नको दुरी धरू विठाबाई. नको दुरी धरू विठाबाई. माझी माऊली मी तुझे करू. नको दुरी धरू विठाबाई. नको दुरी धरू विठाबाई. नामदेव याचा अभंग आहे. नामदेवरायांनी वर्णन परमात्म्याचं असं सुंदर केलेलं आहे त्या अभंगामध्ये. तू माझी माऊली मी तुझे लेकरू. नको दुरी धरू विठाबाई, तू माझी गाऊली मी तुझे वासरू. नको पान्हा चोरू विठाबाई, तू माझी हरिणी मी तुझे पाडस. नको तोडू आस विठाबाई, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज. चारा घाली मज विठाबाई. असं सगळ्या पद्धतीनं मातृत्वाचं चिंतन परमात्म्याच्या संबंधानं महाराज मांडतात बरं का. म्हणजे देवाला संत महात्म्याने जे माता म्हणलं त्याच्या कारणाचा विचार आपण पाहिला. आईसारखा परमात्मा आपल्याला उदरात सांभाळतो. आईसारखा परमात्मा आपल्याला जन्म देतो आणि आईसारखा परमात्मा आपलं संगोपन करतो, म्हणून त्याला माता म्हणतात. आता संताकडे चला. संतांनाही माता म्हणत असताना संत उदरात धारण करतात का, संत आपल्याला जन्म देतात का आणि साधू पुरुष आपलं संगोपन करतात का याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे उदरात धारण करतात का याचा विचार करताना संत स्वरूपाच्या उदरात आपल्याला धारण करतात असं संतांनी सांगितलेलं आहे बरं का. बघा आपल्याला जन्म देणारी जी माता असते ना ती उदरात धारण करते 9 महिनेपर्यंत आणि 10वा महिना लागल्याच्या नंतर ती आपल्याला उदराच्या बाहेर काढते. पण संत रूपी माता अशी आहे, स्वरूपाच्या उदरात एकदा घेतलं की कायम पोटामध्येच ती सांभाळत राहते बरं का. म्हणून सामान्य लौकिक मातेच्या पेक्षा संत रूपी मातेचं मोठेपण आहे. आणि संतांनी जन्म दिला का याचा विचार करा ना. माता जशी गर्भ सांभाळते
स्वरूपाच्या उदरात संतांनी सांभाळलं. माता जशी जन्म देते तसा संत महात्मे जन्म देतात का, याचा जर विचार केला तर ज्ञान देऊन दुसरा जन्म संतांनीच घडवलेला असतो. विठ्ठल जन्माचा विचार काही एका पद्धतीचा नाही. जन्म एक मातेच्या उदरातून असतो, एक संस्काराच्या योगानं असतो. म्हणून ब्राह्मणाला वगैरे द्विज म्हणतात पा. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. दोनदा जन्मला म्हणजे एकदा मातेच्या उदरातून जन्मला आणि एकदा उपनयन नावाचं संस्कार झालं की त्याच्यातून त्याचा दुसरा जन्म झाला असा विचार सांगितला जातो बरं का. तसा महत्त्वाचा जो जन्म आहे तो ज्ञानाच्या योगानं होतो. म्हणून बघा, निळोबारायाने चांगदेव महाराजाचं चरित्र सांगितलं. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज ज्ञानोबारायाला शरण आले. ज्ञानोबारायांनी त्यांना मुक्ताबाईच्या स्वाधीन केलं आणि मुक्ताबाईच्या कृपेनं 65चा अर्थ कळून घेऊन जेव्हा चांगदेव कृतार्थ झाले त्या दिवशी चांगदेव महाराजाच्या मुखातली भाषा आहे, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, देव म्हणे आजीची जन्मलो, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो किंवा आजी जन्मालो दोन्ही प्रकारचे पाठ आहेत बरं का. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालो ना आज माझा जन्म झाला. आता त्यांच्या देहाचा जन्म कधी झाला होता, 1400 वर्षापूर्वी, आणि 8 वर्षानंतर मुंज झालेली होती, त्यावेळेला दुसरा जन्म झाला होता. पण आज जो झाला 1400 वर्षाच्या नंतर जो माझा आजच जन्म झाला असं जे म्हणले चांगदेव महाराजांनी, तो जन्म त्यांचा कसा आहे, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईची कृपा झाली. मुक्ताबाईला मी गुरु म्हणून शरण गेलो, मुक्ताबाईचा गुरुपुत्र झालो आणि मुक्ताबाईने मला बोध केला आणि बोध देऊन माझा दुसरा जन्म आजच घडवलेला असल्यामुळं माझा जन्म आज झाला अशी चांगदेवाची जी भाषा आहे. हा जन्म कोणी घडवला, सद्गुरू घडवतात असं आपल्याला म्हणावं लागतं बरं का. म्हणजे उदरात सांभाळतात म्हणून माता, आपला ज्ञान देऊन नवीन जन्म घडवतात म्हणून माता, आणि दिलेलं ज्ञान असंभावना विपरीत भावना नष्ट करून सांभाळायचं काम सुद्धा संत महात्मेच करतात. म्हणून साधू पुरुषाला सुद्धा माता म्हणण्याची पद्धती आपल्याकडे पाहायला सापडते. ज्ञानोबारायला तर आपण माऊलीच म्हणतो की नाही. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, तो हा महाराज जेणे निगमवल्ली प्रगट केली, प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, प्रगट केली. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 जेणे निगमवल्ली प्रगट केली, प्रगट केली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, प्रगट केली. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर महाराजाच्या बद्दल माऊली असा शब्दप्रयोग आपल्याकडे सगळ्या संतांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. चोख उभारायचं हे प्रमाण आहे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केले, जेणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली या भंगात येतं. ते नामदेवरायांनी केलेलं वर्णन आहे. नामदेवराय सुद्धा म्हणतात ज्ञानराज माझी योग्याची माऊली. माझी माऊली आहे आणि योग्याचीही माऊली आहे. माझी म्हणजे भक्ताची माऊली आहे आणि योग्याची माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल. असं साधू पुरुषाकडे मातृत्व आहे. ते सुद्धा कशा पद्धतीने, उदरात धारण करणे, जन्म देणे आणि सांभाळ करणे. आई काय करते, उदरात धारण करते, जन्म देते, सांभाळते म्हणून त्याला माता म्हणतात. देवही उदरात धारण करतो, सांभाळतो आणि जन्म देतो म्हणून त्यालाही माता म्हणतात. आणि साधू पुरुषही स्वरूपाच्या उदरात सांभाळतात, ज्ञानाचा जन्म देतात आणि आपल्या ठिकाणी ते ज्ञान सांभाळून ठेवण्याचं कामही करतात म्हणून त्यांना सुद्धा माता म्हणलं पाहिजे. माती गर्भो अस्याम
इथे माता ही पहिली व्युत्पत्ती आहे. आता दुसरी व्युत्पत्ती सांगतो. दुसऱ्या व्युत्पत्तीमध्ये मान धातू घेतलाय आणि मान धातूवरून माता शब्द सांगताना मान्यते पूज्यते जनैही इथे माता, जी सगळ्या जगाला पूज्य असते तिला म्हणतात माता, असा माता शब्दाचा अर्थ आहे. आणि या माता शब्दाच्या अर्थानुसार देव आणि संतांना माता कसं म्हणायचं पाहायचं. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त असाही पाठ आहे. ऐसी कळवळ्याची जाती किंवा याती असाही पाठ आहे. करीला भाविण प्रीती. महाराज माऊलीच्या रूपकानं संतांचं वर्णन करतात. माता शब्दाचा अर्थ काय करायचा याच्याबद्दल मा धातूनुसार माता शब्दाचा जो उदरात धारण करतो, जन्म देतो आणि सांभाळतो असा जो व्यक्तिविशेष असतो त्याला माता म्हणायचं. या पद्धतीनं आई, संत आणि देव तिघाचा विचार आपण केला. आता मान्यते पूज्यते जनैही इथे माता या दृष्टीनं विचार करा. जी सगळ्या जगाला पूज्य असते तिला माता म्हणतात. आपल्या आईची पूज्यता सगळ्या जगात सगळ्या जगाला पूज्यता असते बरं का. कोणीही आपल्या आईच्या पाया पडलंच पाहिजे असा नियम शास्त्राचा आपल्याला पाहायला सापडतो. ऐका, शास्त्रामध्ये काशीखंडामध्ये असं वर्णन येतं, सर्व वंद्येन यतीना प्रसूर वंद्या प्रयत्नतः. माणसाच्या करता असा नियम दिला शास्त्रानं. ज्यानं संन्यास घेतला, ऐका, नुसते भगवे कपडे घालणं नाही, शास्त्रानं सांगितलेल्या पद्धतीनं ज्यानं संन्यास घेतलेला आहे असा जो संन्यासी असतो त्या संन्याशाने घरदार सगळं सर्वस्वाचा त्याग करून वैराग्य धारण केल्याच्या नंतर त्याच्यासमोर बाप जर आला तर बापाकडून त्या संन्याशानं खुशाल पाया पडून घ्यावं. पण गर्दीमध्ये त्याची माता त्याच्यापासून तोंड चुकून जात असली तर त्या संन्याशानं तिला शोधून काढून त्याच्या पायावर डोकं टेकवावं. विठ्ठल सर्व वंद्येन यतीना. वचनच असं आहे, सर्व वंद्य असलेला यती. संन्याशाचं कसं असतं, संन्याशी देवाच्या सुद्धा पाया पडत नाहीत हो. संन्याशाचा नियम तुम्ही बघा, त्याच्या हातात जो दंड असतो ना, तो दंड घेऊन संन्याशी देवाच्याकडे गेल्याच्या नंतर त्या दंडाचं एक टोक देवाच्या छातीला आणि एक टोक आपल्या छातीला लावतात. संपलं. हा त्यांचा नमस्कार आहे. आणि याच्यातून त्या देवाला काय सुचवत असतात, देवातून मी एक आहे, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. हे सुचवण्याकरता एक टोक आपल्या छातीला दंडाचं आणि एक टोक त्या देवाच्या छातीला लावलेलं असतं. पाया पडत नाही, हे मला सांगायचं आहे. संन्याशी देवाच्या पाया पडत नाही. संन्याशाला देवाच्या पाया पडायचं बंधन नाही. संन्याशानं बाप जरी भेटला तरी त्याच्याकडून खुशाल पाया पडून घ्यावं. पण त्याही संन्याशाला आपल्या आईच्या पाया पडलं पाहिजेच असा नियम आहे. आईला जर नमस्कार नाही केला तर याचा संन्यास वाया जातो. विठ्ठल माणसाला पूज्य तर तसे मायबाप दोघंही आहेत बरं का. सकळ तीर्थाची धुरे जी एका, माता पितरे तयासे वेसे किर शरीरे लोण कीजे. सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा मोठं कोणी जर असेल तर प्रत्येकाला त्याचे मायबाप सगळ्या तीर्थक्षेत्रापेक्षा मोठे आहेत. हे खरं आहे. मायबाप दोघेही मोठे आहेत, मायबाप दोघेही वंदनीय आहेत.
पण त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा तुलनेनं चिंतन करायचं झालं तर वंदनीय कोण, बाप का माता, याचा विचार केला तर बापापेक्षा मातेची पूज्यता 100 पटीनं जास्त आहे म्हणे. पितुर दशगुणा 10 पटीनं. पितुर दशगुणा माता गौरवेण अतिरिच्यते. बापापेक्षा आईचं पूज्यत्व 10 पट जास्त आहे. का? गर्भधारण पोषाभ्याम ततो माता गरीयसे. आपला गर्भ 9 महिने सांभाळते, आपल्याला जन्म देऊन आपलं पालन पोषण करते, म्हणून बापाच्या पेक्षा मातेची पूज्यता 10 पट असते म्हणे. विठ्ठल जगद्गुरु शंकराचार्याच्या चरित्रातली कथा बघा ना. आचार्यांना संन्यास घेऊन धर्मकार्याला जगात बाहेर पडायचं होतं, घरातून बाहेर पडायचं होतं. आणि घरामध्ये आई आणि ते दोघं होते. माता आणि ते दोघं असताना त्याने आईला अनेकदा सांगितलं, आई 7-8 वर्षाच्या असतानाच त्याने आईला सांगितलं, आई मला बाहेर पडू दे, मला संन्यास घेऊ दे, मला जगामध्ये धर्माचा प्रचार करायला, तत्त्वज्ञानाचा प्रचार करायला हिंडायचं आहे, मला जाऊ दे. त्यांची आई म्हणायची, बाळा मी एकटी आहे ना, मला दुसरा कोणी मुलगा नाही ना, माझं कोणी करायचं सगळं, याच्याकरता घरामध्ये तुला थांबलं पाहिजे. आई काही त्यांना परवानगी देत नव्हती. अशा अवस्थेत जगद्गुरु शंकराचार्याने काय केलं, त्यांच्या घरासमोरून पूर्ण नदी वाहत होती. त्यांच्या घरासमोरून ती नदी व्हायची आणि तिथं पोहायला गेले. 2-4 मुलांना आपल्या मित्रांना बरोबर घेतलं आणि पोहायला गेले. आणि असा आभास निर्माण केला की मगरीनं आपला पाय पकडलाय. आणि मित्रांना सांगितलं, आईला जाऊन सांगा रे घरामध्ये, मगरीनं मला पकडलेलं आहे, आता मी मेलो, आईला कोणी नाही, एकदा आईला येऊन बाहेर मला पाहायला तरी ये म्हणावं. असं म्हणून मित्रांना सांगितल्यावर मित्र आत गेले. आईला सांगितलं, म्हणे आई असं झालंय, शंकराला मगरीनं पकडलंय, शंकर विव्हळ आहे, एकदा तुला बघायला तरी ये म्हणतो, चल बरं. आई बाहेर आली, दारात उभी राहिली, लेकराकडे पाहिलं. खरंच लेकरू असं विव्हळ झालेलं, रक्तबंबाळ झालेलं, मगरीनं पाय पकडलेला. हात जोडून नमस्कार करायला लागले शंकराचार्य. आईला म्हणतात, आई झालं, माझं आयुष्य संपलं, या मगरीनं मला पकडलंय, आता मी चाललो. हे शब्द ऐकल्याबरोबर मातेनं सांगितलं, शंकरा तुझं योग सामर्थ्य मला माहिती आहे. गावाच्या पासून चांगली कोसभर दूर असलेली ही पूर्णा नदी मला रोज स्नानाला जाता येत नाही, म्हणून तिथून त्या नदीचा प्रवाह तू माझ्या घरासमोरून करून दिला. या मगरीच्या तावडीतून सुटणं तुला अशक्य आहे का रे? सूट बरं, बाहेर ये, मगरीच्या तावडीतून बाहेर ये. आचार्याने सांगितलं, आई मी मगरीला म्हणालो की मला सोडून दे, तर तो मगर मला म्हणायला लागला आहे की बाबा आईनं तुला संन्यास घ्यायला परवानगी दिली तरच सोडतो. आता काय करा? आईनं हे शब्द ऐकले आणि मातेचं हृदय कासावीस झालेली. मगरीनं पकडले, आता मगर आपल्या पोराला घेऊन जातो असं वाटायला लागलं, पोरगं मेलं वाटायला लागलं. आणि विव्हळ होऊन ते म्हणायला लागले, बाळा संन्यास घेऊन का होईना रे, पण जिवंत राहा. मगरीला शब्द देऊन बाहेर ये. आचार्याने मगरीला सांगितलं, आईने परवानगी दिली बरं. आणि मगर निघून गेला आणि आचार्य बाहेर आले. संन्यास घेऊन संन्यासाला निघायचं. आईला नमस्कार केला घरातून बाहेर पडताना. आचार्य म्हणाले, आई निघतो आता, मी धर्मकार्य करायचं आहे. आईनं सांगितलं, बाळा जा, आता तुला मी परवानगी दिलेली आहे, पण माझी एक इच्छा आहे, माझ्या अंतकाळामध्ये मला दर्शन तुझं पाहिजे, माझ्या अंतकाळात तू जवळ पाहिजेस आणि माझ्या देहाचा अंत्यविधी तूच केला पाहिजे, अशी माझी तुला विनंती आहे. आचार्याने सांगितलं, आई काही जरी असलं तरी मी येतो, तू माझं स्मरण कर, मी अंतकाळी येतो आणि तुझ्या देहाचा सगळा अंत्यविधी मी स्वतः माझ्या हाताने करतो. संन्याशाला प्रेत बघता येत नाही, संन्याशाला प्रेतयात्रेला जाता येत नाही, संन्याशाला प्रेताला शिवता येत नाही, संन्यासाला प्रेत जाळता येत नाही, संन्याशाला हातात अग्नीही धरता येत नाही. पण आईला दहन करायची सुद्धा आचार्याने असंमती देऊन टाकली. आई मी दहनाला सुद्धा येतो म्हणे, काही काळजी करू नको. निघून गेले आचार्य. धर्मकार्य सुरू झालं, संन्यास घेतला आणि धर्मकार्य सुरू झालं. इकडं आईचा अंतकाळ आला. अंतकाळ आल्याबरोबर त्या मातेनं स्मरण केलं. स्मर्तृगामी असल्यामुळे जगद्गुरु शंकराचार्य हजर झाले. आईला त्यांनी तारक ब्रह्माचा रामनामाचा उपदेश केला. शांत राहा आई, शांतपणे देहाचा त्याग कर, देह नाशिवंतच असतो, पण तुझ्या इच्छेनुसार मी इथं आलो ना, जगात धर्माचा प्रचार करणारा मी तुझा मुलगा आहे ना, तुला तारक ब्रह्माचा आता मी उपदेश केलाय ना, त्या रामनामाचं स्मरण करत शांत हो. आई शांत झाली. आचार्य आले, आईला शांत होऊ दिलं. शांत झाल्याच्या नंतर तिच्या हातापायाच्या घड्या घालून आचार्याने स्वतः ठेवल्या. आईला शिवायचं म्हणजे प्रेताला शिवायचं नसतं, हा नियम मोडला. आणि आचार्याने गावात निरोप पाठवला, माझी आई मरण पावली, तिचा अंत्यविधी करायचा आहे आणि तो मीच करणार आहे, प्रेतयात्रेची तयारी करायची, आपण सगळ्यांनी यावं. गावातल्या लोकांनी
आम्ही येणार नाही म्हणून सांगितलं. शास्त्रानं संन्याशाला प्रेताची क्रिया करायला परवानगी दिलेली नाही, आणि आपण जर प्रेतक्रिया करणार असाल तर आम्ही येणार नाही असं सांगितल्यावर घरातल्या घरात घरातली लाकडं तोडून, खांबाचे वगैरे लाकूड तोडून, सगळं लाकूड तोडून आचार्यांनी घरातल्या घरात आईचा अग्निसंस्कार केला. मी कशाकरता बोललो? जे करायला शास्त्राची परवानगी नाही त्याच धर्माचं रक्षण आणि त्याच शास्त्राचं रक्षण करणारे शंकराचार्य पण आईच्या उत्तर क्रियेकरता शास्त्राची आज्ञासुद्धा बाजूला ठेवतात. त्याचा परिणाम काय भोगायचा तो भोगतात शेवटी, पण आईच्या इच्छेकरता तिची सगळी उत्तर क्रिया करण्याचं काम जे शंकराचार्यांनी केलं ना, याचाच अर्थ असा आहे की शास्त्रापेक्षा सुद्धा मातेचं मोठेपण जास्त आहे. विठ्ठल म्हणून माता सगळ्याला वंदनीय. पिता आणि माता दोघांची पूज्यता सांगत असताना बघा ना, शिक्षावल्लीमध्ये उपदेश कसा आला? मातृदेवो भव, पितृदेवो भव. पितृदेवो भव नंतर आहे, पण मातृदेवो भव आधी आहे. याचा अर्थ काय झाला? मातेची पूज्यता विशेष आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं. माता पूज्य आहे. आणि आईला, ऐका, आईला सकाळी उठून एक नमस्कार जर केला, आपलं स्नान व्हावं, आपला नित्यनियम व्हावा, आणि मग देवाला नमस्कार केल्याच्या नंतर पहिला नमस्कार आईला करा. आईला एक नमस्कार करण्याने तुम्हाला काय मिळतं याचं काशीखंडातलं वर्णन सांगतो बरं का. भूप्रदक्षिण षटकेनं काशी यात्रा अयुतेन च, बरं का. सेतुबंध शतस्नानैः तत्फलम मातृवंदने. कशाचं फल मिळतं? संपूर्ण पृथ्वीला 6 प्रदक्षिणा केल्या, अधिक 10,000 काशी यात्रा केल्या, अधिक 100 वेळेला रामेश्वरला जाऊन सेतुबंधाचं दर्शन आणि स्नान करून आला. या सगळ्याचं मिळवून जे पुण्य आईच्या पायावर एकदा डोकं ठेवलं की तेवढं सगळं मिळतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून माता सगळ्यांना पूज्य आहे अशा पद्धतीचा पूज्यते मान्यते इति माता असा माता शब्दाचा अर्थ आपण पाहिला. आता देवाला माता का म्हणतात? तोही पूज्य आहे म्हणून. देवाची पूज्यता, आपल्या पांडुरंगाच्या पूज्यतेचा विचार करा की या देवाच्या दर्शनाला सकाळी कोण आलेलं असतं? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत चंद्रभागेचं स्नान करून जिथून वाळवंट सुरू होतं, पात्र संपलं की वाळवंट सुरू आहे, तिथपासून चंद्रभागेचं स्नान करून महाद्वारापर्यंत पांडुरंगाच्या दर्शनाकरता कोण उभा आहे? सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात. सुरवर, सुर म्हणजे देव आणि त्यांच्यातले वर म्हणजे श्रेष्ठ देव, इंद्र चंद्र महेंद्रासारखे देव, ब्रह्मदेवासारखे देव हात जोडून पांडुरंगाच्या दर्शनाकरता उभे असतात असं वर्णन जे केलंय ना, याचा अर्थ काय झाला? परमात्मा सर्वांना पूज्य आहे. परमात्मा जसा पूज्य तसा साधू महात्मा सुद्धा पूज्य असतो. संत महात्म्याची पूज्यता, ऐका, देवाला नमस्कार. आता आपण मातेच्या वंदनाचं फल पाहिलं, देवाला नमस्कार केल्याचं फल सांगतो. महाभारतात व्यास महर्षीने सांगितलं देवाला एक नमस्कार करा. पांडुरंगाला नमस्कार करण्याचं संतांनी सांगितलं की नाही? तो का म्हणे? गोजरिया विठोबा पाया पडू द्या, एकदा पाया पडू द्या देवा असं जे म्हणतात, त्याचं काय फल आहे? हो, त्याचं फल एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामः दशाश्वमेधावभृतेन तुल्यः दशाश्वमेधे पुनरेति जन्म कृष्ण प्रणामीन पुनर्भवाय. व्यासमहर्षी सांगतात पांडुरंगाला एक नमस्कार करा, तुम्हाला 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. पुन्हा लगेच बोलले, माझं थोडं बोलायला चुकलं. 10 अश्वमेध यज्ञ करणारा स्वर्गात जातो, पुण्य भोगतो, परत मृत्यूलोकात जन्माला येतो. पण देवाला नमस्कार करणाऱ्याला पुन्हा जन्म मरणच संपून जातं. विठ्ठल आता साधू पुरुषाला सुद्धा वंदन
वंदन करण्याची भाषा संतांनी सांगितलेली आहे. तद्विध्ये प्रणिपातेन तनुमनुजीवे चरणासी लागावे. संतांना साष्टांग नमस्कार करणं, श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, त्याचं फल काय त्याचा विचार करा. त्याचं चिंतन असं सांगितलं स्मृतिग्रंथामध्ये. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. बरं का, साधू पुरुषाला नमस्कार करण्याने 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आयुष्य सच्चिदानंद बाबाला मिळालं, विद्या एकलव्याला मिळाली, यश प्राप्त झालं धर्मराजाला मिळालं, आणि बल प्राप्त होतं मारुतीरायाला मिळालं. अशा पद्धतीचे इतिहास आपल्याला पाहायला सापडतात. एकंदर देवाला नमस्कार करा, साधूला नमस्कार करा, मातेला नमस्कार करा, याच्यातून फलं प्राप्त होतात. ही एवढी मोठी फलं असतात. म्हणून मान्यते पूज्यते जनैहि इथे माता, असा माता शब्दाचा दुसरा अर्थ आहे. आणि त्या दुसऱ्या अर्थानं सुद्धा साधूला आणि देवालाही माता म्हणता येतं. या अभंगामध्ये तुकाराम महाराज साधूला माता म्हणतात. आणि मातेचा स्वभाव काय असतो? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराजांनी सांगितलं माता कशी असते? लेकराच्या हिताचं चित्तामध्ये वहन करते. लेक बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही, हां, अपत्य थानी हुनी निगे तयाची भूकते मातेसीची लागे. हा, स्तनपान करणारं जे लेकरू असतं त्या लेकराची भूक कोणाला लागते? लेकराला लागते का आईला लागते? आईला लागते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीचं चित्त लेकराच्या हिताचं वहन करतं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. मातेची जातच अशी आहे की ती कळवळ्याची जात अशी आहे की कोणत्याही लाभाचा विचार न करता ती लेकरावर प्रेम करत असते. बरं का, पण हे कोणत्या लेकराच्या संबंधानं? पोटी भार वाहे म्हणजे सख्ख लेकरू. ज्याचा पोटात भार वाहिला तो सख्खा मुलगा. सावत्र मुलाच्या संबंधानं असं नसतं. बरं का, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नय म्हणतात तुकाराम महाराज. सावत्र मुलाच्या संबंधानं प्रेम नसतं. ते असायला एखादी संत माता लागते, तो भाग वेगळा. पण सामान्य माता असेल तर सावत्र लेकराच्या संबंधानं नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. पोटात ज्याचा भार वाहिला त्याचं सगळं सहन करायला माता तयार असते. असा स्वभाव संताचा आहे. म्हणून माझं संतावर ओझ आहे. महाराज शेवटच्या चरणातून बोलतात. तुका म्हणे माझे 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 तुका म्हणे माझे
माझे तुम्हा संतावरी ओझे. लेकरांनी जसा आईचा स्वभाव जाणून आईवर सगळा भार घालावा त्याप्रमाणे तुकोबारा या ठिकाणी सांगतात, संत महात्मे हो, माझा सगळा भार तुमच्यावर आहे. माझं परमार्थाचं सगळं ओझं मी तुमच्यावर सांडलेलं आहे. परमार्थात दोन न्याय आपल्याला पाहायला सापडतात. एक मरकट शिशु न्याय आहे आणि एक मार्जार शिशु न्याय आहे. माकडीचं पिलू आणि मांजरीचं पिलू. विचार करा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माकडीही आपल्या पिलाला नेते, पण पोटाला धरलेलं असतं आणि ते पोरानंच म्हणजे पिल्लानंच पोटाला घट्ट धरावं लागतं. आई त्याला पकडण्याचा जास्त विचार करत नाही. एक हात त्याला देते, पण तो दिलेला हात पुढची फांदी पकडायकरता माकडीला लागला तर माकडी पोराचा विचार न करता हात सोडून देते. म्हणजे पोटाला धरून बसण्याची जबाबदारी लेकरावर जास्त हा माकडीच्या बाबतीतला विचार झाला. पण मांजरीचं जे पिलू असतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना पिलावर काहीच जबाबदारी नसते, सगळी जबाबदारी मांजरीची. आपण काय करावं, संतावर भारत घालत असताना मी माकडीचं पिलो आहे म्हणू नये, मी मांजरीचं पिलो आहे म्हणावं आणि सगळा भार साधू पुरुषावर घातला. आपलं सगळ्या प्रकारचं कल्याण करण्याकरता संत महात्मे तयार असतात, म्हणून त्यांच्यावर भार घालावा. ते कळवळ्याचे असतात. ऐसे कळवळ्याची जाते करीला भाविण प्रीती. असं साधू पुरुषाच्या स्मरणाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माऊली आणि या ठिकाणी रामभाऊ महाराजांच्याही पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाची योजना आखता. बोधेबाबांच्याकडे त्यांना मी पाहिलेलं आहे, अनेकदा पाहिलेलं आहे. मठातही ते अनेक वेळेला आलेले आहेत. त्यांना पाहिलेलं आहे, त्यांना अनुभवलेलं आहे. अत्यंत निष्ठावंत अशा पद्धतीचा वारकरी भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. शुद्ध सात्विक आचार होता. जीवन सुंदर होतं. बाबासुद्धा त्यांच्याकडे आदरानं बघायचे, हेही आम्ही पाहिलेलं आहे. सुदामबाबाच्या सोबत त्यांनी रामायणाची पारायणंसुद्धा काही केलेली माझ्या ऐकण्यामध्ये आहे. असं त्यांचं जीवन होतं. भावार्थ रामायणाची शेकड्यानं पारायणं त्यांनी केलेलं माझ्या ऐकण्यामध्ये आहे, माहिती आहे मला. हां, साक्षीदारही अजून त्याच्याकरता दुसरे कोणी सांगता येतात आपल्याला. असं त्यांचंही जीवन होतं. आपल्या गावावर त्यांची विशेष कृपा होते. त्याच्यामुळे गुरुमाऊलीचं आणि विश्वमाऊलीचं स्मरण करण्याच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आखलेला असल्यामुळे इथं सेवा करताना मातेचं काय महत्त्व आहे त्या संबंधानं थोडासा विचार मांडावा म्हणून या अभंगाची सेवा केली. झालेली सेवा आपण गुरुमाऊलीच्या आणि विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पण करू. या ठिकाणी सेवेला विराम देऊ. ज्ञानोबा माऊली संप्रदायाचं कार्य आणि विठ्ठल परिवाराचं कार्य ज्यांनी निर्माण केलं ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामचंद्र बाबा नागपूरकर, त्यांचंही इकडं आल्यावर स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. दिगंबरबा, तुम्ही सुरुवातीला जी जौनपुरी रागातली चाल म्हणली ना, ही चाल बाबा म्हणत होते. हां, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, हे प्रमाण त्यांच्या तोंडून याच चालीमध्ये नेहमी मी ऐकलेलं आहे. 2-3दा मी ऐकलं हीच चाल. त्यांचं स्मरण आपण घडवलं. हां, त्याच्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आणि बाबाचे स्मरण करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल.